नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार। तर या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या। श्रावणातला शेवटचा दिवस म्हणून आपण पिठोरी अमावस्या ही साजरी करत असतो। यासोबतच याच अमावस्येला पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या आणि सोमवती अमावस्या म्हणूनही ओळखले जाते। तसेच बैलपोळाही या दिवशी असतो। तर या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवारही आलेला आहे आणि अमावस्या ही एकच दिवशी आली आहे आणि म्हणूनच या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर या दिवशी आपल्या पितरांसाठी कोणत्या सेवा आणि कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर महाराष्ट्रामध्ये या दिवशी या अमावस्येला बैलपोळा म्हणून साजरा केला जातो। तर शेतामध्ये वर्षभर राबणाऱ्या बैलांची पूजा केली जाते, पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि त्यांना सजवले जाते। तसेच सोमवती अमावस्या, तर सोमवारी येणाऱ्या अमावस्येलाच सोमवती अमावस्या म्हटले जाते। तर या दिवशी आपल्या पितरांसाठी सेवा कराव्या। इतर दिवशी आपल्याला सेवा करणं जमत नाही, पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी सेवा कराव्या, दानधर्म करावे। तर यामुळे आपला पितृदोष कमी होण्यासाठी मदत होते। तर भगवान शंकर हे पितरांचे देव आहे। तर सोमवारी सकाळी आपल्याला स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर हे आपण आपल्या पितरांना अर्घ्य देत असतो, अर्पण करत असतो। तर एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला हे पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर अमावस्येला आपण दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे। तर या दिवशी पिंडदान करावे। तर अमावस्येच्या दिवशी पिंडदान करण्याला खूप महत्त्व आहे। तर आजपर्यंत तुम्ही जर केलं नसेल तर अमावस्येच्या दिवशी अवश्य पिंडदान करा। तसेच पिंडदान नाही जमलं तर तर्पण करावे किंवा दुपारी 12 वाजता मीठ न टाकलेला भात शिजवायचा आहे आणि त्याचे 3 भाग करा आणि त्या प्रत्येकावर आपल्याला दही टाकायचं आहे आणि तो भात आपल्याला 3 प्रकारामध्ये 3 ठिकाणी ठेवायचा आहे। तर पहिला गाईला घालायचा आहे, दुसरा कावळ्याला आणि तिसरा आघारी। तर आघारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपले पितर आपल्या दरवाजाबाहेर येतात। तर या दिवशी आपल्याला गौऱ्या पेटवायच्या आहे आणि त्यावर आपल्याला दही भात टाकायचा आहे आणि मनातच आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे मी माझ्या पितरांसाठी करत आहे। तसेच पितरांना काळे तीळ द्यायचे असतात। तर या सर्व भातावर आपल्याला थोडे थोडे काळे तीळही अर्पण करायचे आहे। त्यानंतर सेवा काय करायची या दिवशी, तर बघा आपल्या पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहे या दिवशी। तर या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या पितरांसाठी या दिवशी सेवा करायची आहे। तर अमावस्या हा दिवस आपल्या पितरांसाठी असतो। तर आपल्याला या दिवशी पितृसूक्त स्तोत्र तर हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। तर ही सेवा आपल्याला रोजही तुम्हाला जमेल तर रोजही करावी। तर अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर लगेच आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृसूक्त स्तोत्र हे आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवस आपल्याला दानासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्ही गरजूंना दानही करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता। त्यासोबतच काळे तीळही तुम्ही दान करू शकता। तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ म्हणून आपल्याला या वस्तू दान करायच्या आहे। ज्यांना खूप गरज आहे त्या व्यक्तींना आपल्याला दान करायचं आहे। त्यासोबतच तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊनही काळे तीळ अर्पण करू शकता। तर दानामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा काही वस्तूही दान करू शकता। खूप महत्त्व असतं या दिवशी या गोष्टींना आणि त्यामुळे तुम्ही अवश्य या दिवशी दानही करा। तर यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही मिळतो। तर दान करताना पितरांसाठी दान करत आहोत असं मनात ठेवायचं आहे आणि मग दान करायचं आहे। त्यानंतर हरिहर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर तर यांचीही आपल्याला अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते आणि त्यामुळे तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। म्हणजेच हरिहर दोघांचीही सेवा होते आणि पितृत्रासापासूनही आपली सुटका होते आणि त्यांनाही सद्गती मिळेल। नेहमी प्रार्थना करा की जिथे कुठे माझे पितर असतील तर त्यांना सद्गती मिळू दे। तर काळे तीळ अर्पण केले तर सांसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात तर त्या कमी होतात आणि आपल्या पितृदोषापासूनही आपली मुक्ती होते। तसेच या दिवशी पिंपळ वृक्षाचीही सेवा करायची आहे, पूजा करायची आहे। तर फक्त
पिंपळ वृक्षाला आपण स्पर्श न करता आपल्याला पूजा करायची आहे। तर दिवसभरामध्ये तुम्ही पूजा केव्हाही करू शकता। तर पिंपळ वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्या जलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर पिंपळ वृक्षाला 7 प्रदक्षिणाही मारायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपही करायचा आहे। त्यानंतर तिथे बसूनच पितरांना सद्गती मिळू दे, मुक्ती मिळू दे अशी प्रार्थनाही करायची आहे। त्यांना सुख शांती मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे। तर अवश्य या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी या काही साध्या आणि सोप्या सेवा आणि उपाय आहे तर ते अवश्य करा। यासोबतच दानधर्मही करा आपल्या पितरांच्या नावाने। तर यामुळे पितरांना सद्गती मिळेल आणि त्यासोबतच आपल्यावर आपले पितर खुश होतील आणि आपल्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी, जे काही संकट असतील तर तेही कमी होण्यास मदत होईल। तर अवश्य या दिवशी तुम्ही या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।